श्रोते हो नमस्कार. रंगनाथ स्वामी निगडीकर यांचं संक्षिप्त चरित्र आपण बघतोय. हे चरित्र अवलोकन करत असताना काही मार्मिक प्रसंगांचं वर्णन आणि जे आपण ऐकतोय विवरण ते अत्यंत उद्बोधक ठरतंय आणि आपण त्यातून काही काही नवीन गोष्टी शिकतो सुद्धा आहोत. अशीच एक कथा आपल्यासमोर ठेवतोय आम्ही. एकदा रंगनाथ स्वामी अश्वारूढ होऊन इचलकरंजी येथे गेले होते. तिथल्या एका ऋग्वेदी ब्राह्मणाच्या घरी ते गेले आणि त्यांनी पाणी प्यायला मागितलं. तेव्हा घरातल्या महिलेने त्यांना पाणी आणून दिलं. ती महिला म्हणजे केवळ छोटीशी 16 वर्षांची विवाहिता होती. तिने पाण्याचा तांब्या आणून ठेवताच रंगनाथ स्वामींनी तिच्या स्तनास स्पर्श केला. अत्यंत लज्जित झाली ती आणि लज्जित होऊन तिने ती घटना आपल्या सासऱ्यांना कथन केली. इथे ना एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. पूर्वीच्या काळी माणसांच्या अंधश्रद्धा नव्हत्या बरं, डोळस श्रद्धा होत्या. आणि दुसरं असं की उतावीळपणे काही प्रतिक्रिया देण्यावर त्यांचा तितकासा भर नव्हता. आणि ह्याची पार्श्वभूमी ठेवून आपण आता पुढचा विचार करू. संयमाने परिस्थिती हाताळली जात असे. सासरे तिला काय म्हणाले? रंगनाथ स्वामी परमेश्वराचे परमभक्त आहेत आणि तेवढंच नाही तर ते ईश्वराचा अवतार आहेत. संतांचं वर्तन ईश्वरी संकेतानुसार चालतं. काहीतरी निश्चित अलौकिक घडणार असावं. आपल्याला त्यातलं ज्ञान नाही, पण त्यांना पूर्वकल्पना असते आणि म्हणून त्यांनी ते कृत्य केलं असावं. श्रोते हो, इथे काळ महत्वाचा आहे या गोष्टीमध्ये. आणि मूल्यांची आज घसरण झाल्याने आपला चष्माही डागाळलेला आहे. हाही काळाचाच परिणाम असो. मुख्य म्हणजे त्या स्त्रीच्या पतीला आपल्या वडिलांचं म्हणणं खरं वाटलं आणि पित्याच्या कानांवर आणि त्यांच्या वचनांवर त्याने विश्वास ठेवला की जे काही त्यांनी सांगितलंय ते खरं आहे. ती महिला पतिनिष्ठ होती. आपल्या पतीचं तिने ऐकलं आणि वृत्तीने सुद्धा अत्यंत धार्मिक होती. तिला दिवस गेले होते. ही घटना घडली तेव्हा ती गर्भार होती. एक दिवशी ही महिला काही कामानिमित्त बाहेर गेली आणि त्याच वेळेस नेमका तिला सर्पाने दंश केला. आणि कुठे केला तर तिच्या स्तनाला दंश केला. तत्क्षणी ती मरण पावली. ही वार्ता चटकन कोणीतरी येऊन तिच्या पतीला सांगितली. घरी एकच हलकल्लोळ झाला. घरात सर्वांची रडारड सुरू झाली. तेव्हा ही घडलेली सगळी घटना त्या महिलेचे सासरे यांनी ऐकली आणि ते तडक रंगनाथ स्वामींकडे गेले. रडत रडत घडलेली ही सगळी घटना त्यांना कथन केली आणि आपल्या सुनेच्या मृत्यूची बातमी त्यांनी सांगितली. काय दारुण प्रसंग असेल. रंगनाथ स्वामींनी त्यांच्याकडनं हे सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं आणि तोवर सर्व गाव त्या मृत महिलेभोवती गोळा झालेला होता. रंगनाथ स्वामी आता तडक त्यांच्याकडे जायला निघाले. वाटेत सद्गुरूंचं स्मरण सुरू होतं. ते त्या मृत स्त्रीपाशी येऊन पोहोचले. सगळा गाव शोकामध्ये बुडून गेला होता. आक्रोश, रडणं आणि ते गंभीर वातावरण. रंगनाथ स्वामींनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या प्रेताला स्पर्श मात्र केला आणि आश्चर्य असं घडलं. ती महिला सजीव झाली, उठून बसली. कमाल. तिने स्वामींचे पाय धरले. तेव्हा तिला स्तनस्पर्शाचा प्रसंग आठवला. स्वामींना आणि सर्व लोकांना वंदन करून तिने आपल्या घरी तो घडलेला प्रसंग सर्वांना सांगितला. तिच्या पोटामध्ये ब्रह्मनिष्ठ अवतार घेणार होता, पण त्या गर्भाच्या प्रारब्धानुसार तो जीव उदरात असताना आईच्या स्तनाला स्पर्शदंश होऊन तो मरणार होता. आणि म्हणून रंगनाथ स्वामींनी नेमका स्तनाला स्पर्श केला आणि विष बाधेची मात्रा चढू न देण्याची खबरदारी घेतली. हे सर्व वर्तन दैवी संकेतानुसारच झालेलं होतं. खरंय. सर्वांना या गोष्टीचं महदाश्चर्य तर वाटलंच, पण रंगनाथ स्वामींचा महान अधिकार सर्वांना कळला. संतांना आधीच कळतं की पुढे काय होणार आहे आणि आपण जो विचार करतो तो केवळ देहबुद्धीने करतो. अगदी बरोबर आहे. यथायोग्य काळी त्या स्त्रीला मुलगा झाला. त्याचं नाव जनार्दन ठेवण्यात आलं.
स्वामींनी आधीच ठरल्याप्रमाणे तो पुत्र मागून घेतला. त्यांच्याचमुळे तर तो झाला. होय. त्यास ज्ञान प्राप्त करून अधिकार संपन्न केलं त्यांनी. त्यांच्या हातात गेल्यावर काय प्रश्न आहे. समर्थांचा जसा कल्याण शिष्य होता तसा रंगनाथ स्वामींचा पट्ट शिष्य हा जनार्दन. त्याला गुरुवाक्याशिवाय कोणताही विचार प्रमाण नव्हता. सद्गुरु हेच आपलं सर्व ध्येय. त्याने पुढे कैवल्य पदाची प्राप्ती करून घेतली. रंगनाथ स्वामींच्या समाधीच्या बाजूलाच जनार्दन स्वामींची समाधी आहे. आपण त्यांच्या या पावन समाधीचे स्मरण करू आणि आज इथेच विश्रांती घेऊ. श्रीराम.